तुझ्या प्रेमाने जीवन फुलतं, तुझ्या प्रेमाने मन जिंकतं. अशीच साथ कायम राहो हीच देवाकडे मनापासून प्रार्थना करते. हॅपी बर्थडे माय डिअर प्रकाश. हॅलो गुंजन, काय करते आहेस? मी आज केक बनवते. हो, आज माझ्या पप्पांचा बर्थडे आहे. गुंजनचा केक बनवून झालेला आहे. ती आता केक मैं अब सजवत मेरे आहे. केक को डेकोरेट कर रही हूँ खूप और मेरे पापा को मैं सरप्राइज देने वाली हूँ. केक मैं खुद बनाकर. सुंदर केक बनवला बिस्किटांपासून आणि त्याला आता द्राक्षेने सजवत आहे. काजू बदाम मी माझ्या ग्रेप्सने. पप्पांसाठी मी केक बनवते आणि तो केक मी स्वतः बनवते. तर हा केक मी बिस्किटांपासून बनवलाय. पार्ले जीचे बिस्किट घेतले, ते थोडेसे त्यांची पेस्ट करून घेतली, त्याच्यात दूध टाकलं आणि मग त्याला थोडं आपण जसं इतर केक बनवतो त्याचप्रमाणे ते आपण एका साच्यात टाकून द्यायचं आणि बेक करायला ठेवून द्यायचं. तर नंतर मग मी तो केक काढून घेतला, थोडा थंड होऊ दिला, मग काढलं त्याला. मग त्याच्यावर मी स्वतः क्रीम बनवली. ती क्रीम मी जे बिस्किट असतात काही चॉकलेटचे बिस्किट असतात त्याच्यापासून त्याच्यात दूध टाकून आणि त्याची क्रीम बनवून घेतली. पण माझी क्रीम थोडीशी पातळ होऊन गेली. जाऊ द्या, काही नाही. मग मी असंच घेतलं टाकून तशीच. तर मी मग द्राक्ष घेतले, त्याच्याने सजून दिले बाजूने. आता मी हे ड्रायफ्रुट्स घेतले, त्याच्याने मग आता मी सजून देणार आहे, म्हणजे आपला केक छान वाटेल. काजू बदामच्या पेस्टने गुंजन छानपैकी केक सजवत आहे आणि तिने खूप छान केक बनवला आहे. इको फ्रेंडली काजू बदाम लावले तिने, एकदम सुंदर शेप दिला आहे. मुलीचं प्रेम बघा किती. तर मित्रांनो, आता माझं हे कम्प्लीट होऊन गेलं. तर मी आता जेम्स घेतले आणि त्याच्याने माझ्या पप्पांचं जो नाव आहे त्याचं पहिलं अक्षर लिहिणार आहे. तर मग मध्यभागी आता जेम्सने तिच्या पप्पाच्या नावाचं अल्फाबेटचं पहिलं अक्षर काढणार आहे ती केकवर मध्यभागी. त्यामुळे ती जेम्स कमी पडतात आहे, ती मोजत आहे. आता ती त्याचे तुकडे कर. हा बघा, केक झाला रेडी. एकदम सुपर नाईस केक बनवलाय. सायंकाळी आहो घरी आले आणि त्यांच्या बड्डेची तयारी केली. गुंजनने एकदम छान केक बनवला आणि आम्ही साधासुद्धा एकदम सिंपल बड्डे साजरा केला घरच्या घरी आणि खूप आनंद मजा आली आणि खूप मस्त मुलांनी स्वतःच तयारी केली आणि एकदम छान असं औक्षण वगैरे केलं. तसं मी सकाळीच औक्षण केलं होतं, परंतु अजून आता सायंकाळी पुन्हा आम्ही पूजा केली, औक्षण केलं आणि त्यांचे एक मित्र होते ते सुद्धा आमच्याबरोबर थांबले. एकदम छान असं शॉर्ट बट स्वीट असा आम्ही बर्थडे साजरा केला गुंजनच्या पप्पाचा. गुंजनने पप्पांसाठी स्वतःहून केक बनवला, तो पण एकदम तिच्या मनाने बिस्किटांपासून. किती प्रेमाने लेकीने बापासाठी केक बनवला. गुंजनने ओवाळलं पप्पाला. बघा बापाच्या चेहऱ्यावर किती हसू आहे. आणि आता आमचा दादा पण पप्पाला पूजा करतोय. हे आता वाळून झाले, आता पाय पडत आहेत. घरात एकदम आनंदाचं वातावरण होतं आणि मुलांनी मस्त पप्पाला ओवाळलं, हळदी कुंकू केलं, सगळ्यांचे पाया पडले. आम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर मुलं आणि आहोंनी मिळून छानसा असं गुंजनने तयार केलेला केक कापला. खरंच जेव्हा मुलं एखादी गोष्ट स्वतः करतात तेव्हा आपल्याला किती कौतुक असतं, किती आनंद असतो आणि मुलीचं बापावरचं प्रेम यातून आपल्याला लगेच जाणवतं. किती मेहनतीने मुलीने बापासाठी केक बनवला त्यांना विश करण्यासाठी. केक बघून आहोंना विश्वासच वाटत नव्हता की गुंजनने बनवला.
त्यांना खूपच आनंद वाटला. खूप छान आणि एकदम टेस्टी केक बनवला होता गुंजनने आज. आणि त्यांना झालेला आनंद, किती छान असं केक बनवला तिने स्वतःहून. एकदम छान आणि खूपच छान आमचा कार्यक्रम झाला. आणि बड्डेसाठी त्यांचे दोस्त आलेले होते, गायकवाड सर. त्यानंतर सगळ्यांना केक दिला आणि सगळ्यांनी केकचा आस्वाद घेतला. एकदम छान टेस्टी हॉटेलसारखा केक बनवला गुंजनने, खूपच छान. तर सर्वांनी मिळून मस्त केकचा आस्वाद घेतला आणि एकदम गुंजनचं कौतुक करून केक खात होते. एकदम छान. तिने पप्पाला केक भरवला, मम्मीला. मी सुद्धा आऊंना केक खाऊ घातला आणि एकदम छान असं गुंजनने बनवलेला केक आऊंना खूपच आवडला. त्यानंतर आम्ही सर्वजण तयारी केली आणि जेवणासाठी बाहेर निघालो. खूप छान शुद्ध शाकाहारी हॉटेल होतं आणि एकदम छान सजवलेलं होतं. त्यामुळे मुलांना खूपच आनंद झाला. आणि तिथे कुणाच तरी बड्डे होता, त्यामुळे खूप गर्दी होती. परंतु तरी पण लवकर जेवण केलं आणि आम्ही घरी निघालो. झाल्यानंतर मस्त असं दुधाची मावा कुल्फी खाली, पोटभर जेवण केलं आणि आता निघालो घरी आलो आणि झोपी गेलो. असं होता गुंजनच्या पप्पाचा बर्थडे. आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.